नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि असेच माहितीपूर्ण आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती दीर्घकाळ परिणाम करतील असे व्हिडिओ की ज्याची प्राथमिक माहिती सगळ्यांनाच असायला हवी, हे पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे जाऊ द्या. घटना म्हणाल तर तशी आपल्याला असं वाटेल की हे खूपच कल्पनेच्या बाहेरचं आहे. पण मी एक इकॉनॉमिक्स टाईम्सचा अमेरिकेतल्या एक शेवटी तुम्हाला जो लेख छापून आलेला आहे त्याचा काही उतारा वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या जगामध्ये आजच्या क्षणाला, कारण मला आठवत नाही की किती महिन्यापूर्वी मी अगदी छोट्या कामासाठी जे आपल्याला दैनंदिनीच्या व्यवहारासाठी जे पैसे लागतात ते काढण्यासाठी ATMमध्ये गेलेलो आहे. तुम्ही बूट पॉलिश करण्यापासून ते केश कर्तनापर्यंत आणि अगदी लग्नसराईमध्ये सोनं खरेदी करण्यापर्यंत जे काही व्यवहार करत आहात ते सगळे डिजिटल व्यवहार झालेले आहेत. आणि त्या व्यवहाराबरोबरच इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत की त्यामुळं सगळं जगच वल्नरेबल आहे आणि नो वन इज सेफ असा हा द इकॉनॉमिस्टचा लेख आहे. पण त्याच्या आधी आपल्या लातूर आणि सांगलीची गोष्ट मी सांगतो. अहमदाबादमध्ये त्याच्याजवळ राजकोटला एक प्रसूतीचं रुग्णालय आहे आणि त्या प्रसूतीच्या रुग्णालयामध्ये CCTV आहेत. टेलिग्रामचं एक असं अकाउंट आहे की ज्या अकाउंटवरून जगभरातले लोक एकमेकांना ज्ञान देतात की त्या ज्ञानाचा वापर करून तुम्ही हे जे लाईव्ह CCTV फुटेजेस आहेत ते हॅक करू शकता. कुठले? ह्या प्रसूतीगृहातले, अशा अनेक प्रसूतीगृहातले, तुमच्या बेडरूममधले, रस्त्यावरचे CCTV, रुग्णालयातले CCTV, बँकातले CCTV, कॉर्पोरेट ऑफिसमधले CCTV. हे CCTV असे CCTV की ज्याचा IPs, कारण आता आपण जे एकमेकांना शेअर करण्यासाठी जे इंटरनेटचं एक्सचेंज करतो त्याचे जे IPs आहेत तर ते जर अनसिक्युर्ड असतील, त्याचे पोर्ट अनसिक्युर्ड असतील आणि हे CCTV हे हॅक केले जाऊ शकतात. आणि ह्याचं ज्ञान ह्या टेलिग्रामच्या अकाउंटवरून कुणी घ्यावं तर अवघ्या 21-22 वर्षाचे दोन आपल्या महाराष्ट्रातले तरुण, एक आहे प्राज पाटील जो आपल्या सांगलीचा आहे आणि दुसरा आहे प्रज्वल तेली. हे दोघंही लातूरमध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करत होते. हा जो प्रज्वल तेली आहे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड असं आहे की आईवडील शेतकरी आहेत, एक बहीण आहे आणि हा शिराळ्यामध्ये सांगलीतल्या शिकला आणि तिथून नीटची तयारी करण्यासाठी लातूरला गेला. हा जो दुसरा त्याचा सहकारी तोही नीटची तयारी करतोय, तो प्रज्वल तेली, त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. आणि जेव्हा पोलिसांनी अहमदाबादमध्ये ह्या प्रसूती रुग्णालयातले CCTV मधले फुटेज की जिथे महिला आलेल्या आहेत त्यांची तपासणी सुरू आहे किंवा प्रसूतीच्या दरम्यानच्या क्रिया ह्या रेकॉर्ड केल्या गेल्या आणि जगभरामध्ये विकल्या गेल्या, तेव्हा पोलिसांनी ह्याचा तपास सुरू केला आणि तेव्हा लक्षात आलं की हे एक राष्ट्रीय पातळीवरती अशा पद्धतीनं CCTV आणि इंटरनेटचं माध्यम हॅक करून व्हिडिओ चोरणारी एक टोळीच कार्यरत आहे. आणि हे आपले महाराष्ट्रातले दोन आणि आणखीन एक वसईचं आहे, त्याचं मी नाव तुम्हाला सांगेन, ह्यांनी मिळून एक राष्ट्रीय पातळीवरच्या नेटवर्कमध्ये 1, 2, 3, 100, 200, 1000 नाही, गेल्या 9 महिन्यामध्ये 50,000हून अधिकचे व्हिडिओ ह्या पट्ट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचे महिलांचे चोरले. त्याच्यामध्ये आपल्या आत्ता कुंभमेळ्यामध्ये ज्या महिला स्नान करतायत त्यांचेही व्हिडिओ चोरले आणि ते जगभरातल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विकले आणि त्याच्यातनं लाखो रुपये कमवले. आता ही जी टोळी आहे, ह्या टोळीचा तसा जो म्होरक्या आहे तोही गुजरातचा आहे. तो आहे परीट ढोलकिया, BComचा विद्यार्थी आहे. हा सुरतचा रहिवाशी आहे. आणखीन एक मराठी मुलाचं नाव आहे, तशी 4 मराठी मुलं येतात त्याच्यामध्ये. एक आहे वैभव माने, हा BTech सांगलीचा रहिवाशी आहे आणि हे जे व्हिडिओ बनायचे त्या बनलेल्या व्हिडिओचे टेलिग्रामवरती मार्केटिंग करायचा. रियॉन परेरिया नावाचा वसईचा, आपल्या मुंबईजवळच्या वसईचा जो मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे, ह्या वैभव मानेने जे मार्केटिंग केलेले व्हिडिओज आहेत त्याचा प्रत्यक्षात व्यापार करायचा. आणि परेरिया
शिवाय आणखीन एक आहे जो गुरुग्राम तिथला दिल्लीतला रहिवासी आहे, त्याचं नाव आहे रोहित सिसोदिया. हा अशाच पद्धतीनं ह्या व्हिडिओचं मार्केटिंग करून विकायचा. आणि हा जो प्रज्वल तेली आणि प्राज पाटील आहेत, ह्यांनी यातले 7 व्हिडिओ विकत घेतले आणि ते वेगळ्या पद्धतीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती विकले, त्याचं यातनं व्ह्यूज मिळवले वगैरे आणि त्यातनं लाखो रुपये कमवले. आता याच्यामध्ये असं म्हणतात की परेट ढोलकिया हा जो आहे हा मास्टर माइंड आहे, त्याच्याबरोबरच हा रेयॉन परेरिया हा पण मास्टर माइंड आहे, वैभव माने हा मार्केटिंगचं काम करायचा, प्रज्वल तेली, प्राज पाटील हे अनेक ज्या अशा पद्धतीचे नेटवर्क्स आहेत त्या नेटवर्कच्या मधले हे दुवे आहेत की ज्यांनी अशा पद्धतीनं व्यवहार केले. आणि याच्यातनं मग आता अहमदाबाद पोलिसांनी सायबर ॲक्ट 66, सायबर ॲक्ट 67 प्रमाणे गुन्हे दाखल केले आणि यांना अटक केलेली आहे. आणि हे 50,000 व्हिडिओ आता सोशल मीडियावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना केव्हा घडली? जेव्हा ज्यांनी स्त्रियांच्या संदर्भात ह्या देशाला सर्वोच्च सन्मान कसा द्यावा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला ह्या मंडळीनं अटक केली. आता हे जे प्रकरण आहे हे एक छोटंसं प्रकरण आहे. इमॅजिन करा की कुठल्या तरी रुग्णालयातले CCTV फुटेज किंवा कोणाच्या तरी बेडरूममध्ये लावलेले CCTV फुटेज, कॉर्पोरेट ऑफिसमधले CCTV फुटेज हे अशा पद्धतीनं हॅक केले जात आहेत आणि ते विकले जात आहेत. कोणाला माहितीच नाही की ते हॅकर्स कोण आहेत. हे आता ह्या महाराष्ट्रातल्या तरुणांची नावं आली म्हणून. पण आता माझ्याकडे द इकॉनॉमिस्टचा स्कॅम इंडस्ट्री नावाचा लेख आहे. त्यांची पद्धती आहे, ते खूप क्रिस्पी आणि आटोपशीर असं लिखाण करतात. तर त्याच्यामध्ये जी आकडेवारी येते बघा, एडगर मेट रीता, एक केस स्टडी दिली त्याने. एडगर मेट रीटा ऑन लिंक्डइनवरती एडगरची रीटाबरोबर भेट झाली. ही वर्क फॉर कॅनेडियन सॉफ्टवेअर कंपनी. शी वॉज फ्रॉम सिंगापूर अँड वॉज विथ अ लार्ज कन्सल्टन्सी. ते एका मोठ्या कन्सल्टन्सीमध्ये काम करते आहे. आणि हा कुठं होता? तर हा कॅनेडियन सॉफ्टवेअर कंपनीमध्ये होता. They were just friends, but they chatted online all the time. One day, Rita offered to teach him how to trade crypto. क्रिप्टोमध्ये कसे व्यापार करायचे हे तिने त्याला शिकवलं. With her help, he made good money. सुरुवातीला त्याला पैसे मिळाले क्रिप्टोमध्ये. So he raised his stake. However, after Edgar tried to cash out, it became clear that the crypto trading site was fake and that he had lost $78,000. Rita, it turned out, was a trafficked elephant held prisoner in the compound in Myanmar. म्यानमारच्या कंपाऊंडमध्ये 1.5 वर्षापूर्वी मी बातमी केली होती की महाराष्ट्रातले सुद्धा काही लोक, देशातले काही लोक म्यानमार आणि तत्सम कंबोडिया वगैरे देशामध्ये त्यांना स्लेव, गुलाम बनवलेलं आहे आणि ते अशा पद्धतीनं जगभरातल्या लोकांना फसवतात आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी असे लोक ते बळी पाडतात. आणि मग आणखीन एक केस स्टडी आहे. In a different ways, Edgar and Rita were both victims of pig butchering, the most lucrative scam in the global industry that steals over $500 billion a year from victims all around the world. $500 billion ची ही इंडस्ट्री झाली आता अशा पद्धतीनं फसवणुकीची. आणि पुणे हे महाराष्ट्रातलं नव्हे, कदाचित देशातलं एक असं शहर असेल की ज्या शहरातले लोक सहजासहजी फसत आहेत. आणि कोण फसतं आहे? आर्मीमधले लोक. कोण फसतं आहे? सॉफ्टवेअर इंजिनियर्स. कोण फसतं आहे? पेन्शनर्स. कोण फसतं आहे? ज्यांना शेअर मार्केट आणि तत्सममध्ये अधिक परताव्याच्या गुंतवणुकीनं पैसे गुंतवायचे आहेत किंवा मग ज्यांना ह्या तांत्रिक पद्धतीच्या गोष्टीची अजिबात माहिती नाही आहे. द इंडस्ट्री इज ग्रोईंग फास्ट. In Singapore, scams have become the most common felony. The UN says that in 2023, the industry employed just under 250,000 people in Cambodia and Myanmar. 2.5 लाख लोकांना ह्याच कामासाठी गुंतवलेलं आहे, जुंपलेलं आहे की ज्यांनी $500 बिलियन US हे दरवर्षी लोकांकडनं अशा पद्धतीनं फसवून काढायचे आहेत. Another estimate puts the number of workers worldwide at 1.5 million. आणखीन एक कसे गणिती आहे की त्याप्रमाणे किमान 1.5 मिलियन लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. इन स्कॅम इंडस्ट्री वी रिपोर्ट हाऊ अ मॅन इन Minnesota lost 9.2 million and how a bank in rural Kansas collapsed when its chief executive embezzled with $47 million to invest in crypto under the tutelage of a fake online woman called Bella, a part-time poster. He also stole from his culture. आणि हा खूप मोठा लेख आहे. एक शेवटी जाता जाता मी तुम्हाला सांगतो, इंटरेस्टिंग कहाणी आहे.
पुण्यामध्ये एका मोठ्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये एक व्यक्ती काम करत होता. 2च मुली आहेत त्याला. आत्ताची गोष्ट आहे, जस्ट रिसेंटली आम्हीच रिपोर्ट केली. आणि त्याला अशाच पद्धतीनं इन्व्हेस्टमेंटच्या पेक्षा आहे आम्ही तुम्ही वेगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहात असं म्हणून त्याला डिजिटल अरेस्ट केलं. थोडके नाही, 8 कोटी रुपये त्याच्या बँक अकाउंटमधून काढून घेतले. हा पट्ट्या जो साऊथ इंडियन आहे, पुण्यावरून चेन्नईला गेला. तिथे बँक अकाउंटमधनं उरली आपली जी जमापुंजी होती ती त्यांनी काढली आणि त्या स्कॅमरला दिली. पण मधल्या काळामध्ये त्याच्यात बहिणीला थोडासा संशय आला की हा एवढा अस्वस्थ काय, आणि मग तिने थोडीशी बँकेत माहिती घेतली आणि तिला धक्का बसला. तिने सायबर पोलीस पुण्याला कळवलं आणि तोपर्यंत हा आपल्या वैयक्तिक अब्रूच्या भीतीनं अशा पद्धतीनं तब्बल 7 ते 8 कोटी रुपयाला फसवला गेला होता. एक सिनियर सिटीजन आहे तिथले, ज्यांचं वयवर्ष 70-75च्या अभाव आहे, त्यांनासुद्धा 3.5 ते 4 कोटी रुपयाला फसवलेलं होतं. आणि ही जस्ट ह्या वर्ल्ड वाईड जे स्कॅम सुरू आहे त्याची सुरुवात आहे. आत्ता ज्या प्राज पाटीलची मी कहाणी सांगितली, हा 21-20 वर्षाचा जो तरुण पोरगा आहे, हा अशाच पद्धतीनं वेगळ्या पातळीवरती जे स्कॅम सुरू आहे त्याच्यातला एक छोटासा घटक आहे. आणि ह्या छोट्याशा घटकानं आपण ज्यांना म्हणतो की स्त्रियाविषयीचे थोडके 50,000 व्हिडिओ 9 महिन्यात चोरलेत असं आता स्पष्ट झालं. आणि हा आकडा वाढू शकतो असं पोलीस म्हणत आहेत. सो बी अवेअर. अशा पद्धतीनं तुम्हाला कोणी फसवत असेल तर तुम्ही स्वतःच्या ज्ञानाचा वापर करा. आपल्या इब्रतीचा जो काही आपणच तयार केलेला फोबिया असतो ते काही महिन्याची गोष्ट असते, त्याच्यानंतर जगात कोणाला वेळ नाही आहे तुम्ही काय केलेलं आहे ते बघण्याची. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टी घडत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा. पण आता ह्या सांगलीच्या आणि लातूरच्या पट्ट्याची कहाणी घरोघरी जाऊ द्या, कारण ही कळणं लोकांना गरजेचं आहे. थांबूया आपण.